मनीष, मी आज तिड्याच्या वड्या आणलेत आणि मी पतंग. आज शाळेत कार्यक्रम आहे ना संक्रांतीचा, मग आपल्या ग्राउंड वरती उडवणार. नाही हा, बाईंनी काय सांगितलंय? पक्ष्यांना त्रास व्हायसारखं काय करायचं नाही ना. मांजामध्ये अडकून पक्षी मरतात ना. तुम्हाला संक्रांत साजरी करायची आहे ना. अगं म्हणून तर मोकळ्या ग्राउंड वरती उडवणार. तू फक्त वड्या खा आणि शांत राहा. काय झालं? तिथे साखळी सांगत होती ना. आणि गेटला कोणी हात लावू नका. चला निघा इकडं. निघा म्हणजे? आमच्या मुलांची शाळा आहे ही, ते शिकतात इथे आणि त्यांना तुम्ही असं कसं अडवू शकता? आणि ही काय भानगड आहे? भानगड बोर्डवर लिहिली कळत नाही का? शाळा आता बंद. अशी कशी अचानक बंद करू शकता तुम्ही शाळा? एकदा सांगितलं ना शाळा बंद आणि आतमध्ये मीटिंग चालू आहे, त्यामुळे आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही. चला निघा इकडं. शाळा बंद? हे नका झालं. असं कसं होऊ शकतंय? माय सिन्सिअर अपॉलॉजीज टू. हे बघा, गेल्या 10 वर्षांमध्ये किती स्टुडंट्सनी इथे ॲडमिशन घेतली आहे एव्हरी इयर. अँड माइंड यू, नॉट जस्ट 1 and 2, 10 वर्ष. प्रत्येक वर्षी ॲडमिशन घेणाऱ्या स्टुडंटची संख्या कमी कमी होती. आणि हे मी स्वतःच्या मनाचं नाही सांगत. नंबर सेज इट ऑल. आणि आय एम शुअर ट्रस्टी म्हणून तुम्हालाही हे माहिती असेलच, नाही का? सो मला असं वाटतं की ही शाळा बंद केली पाहिजे. आय मीन स्टुडंट्सच नसतील तर उपयोग काय, नाही आहे का? मराठी शाळा बंद करून इथे एखादा प्रॉफिटेबल प्रोजेक्ट करावा असा माझा विचार आहे. काय कामिनीजी? एकदम बरोबर. माझं सुद्धा हेच म्हणणं आहे. ताई, तुम्ही ठीक आहात ना? हो दादा, ही काय पद्धत झाली वागायची? बाई माणूस काय दिसते की नाही तुम्हाला? हा, ते काय रस्त्यावर पडलेत होय? इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत ते. तिथं काय चाललंय हे जाणून घ्यायचा त्यांचा हक्क आहे. कालपर्यंत शाळा चालू होती ना, मग आज अचानक कसं काय बंद झाली? कशी बंद झाली सांगा ना. शाळा बंद देऊन ठेवली. जाऊ द्या मला शाळेत. Aren't you getting my... सॉरी बाय. साळवी साहेब, शाळांमध्ये जर स्टुडंट्स येणारच नसतील तर शाळा सुरू ठेवून उपयोग काय म्हणतो मी? सर असं म्हणू नका. हो मान्य आहे, विद्यार्थ्यांची संख्या कमी होते. हो पण विद्यार्थी आहेत ना. अहो एकतर ह्या काळात मराठी शाळांची अवस्था काय आहे हे तुम्हाला माहीतच आहे ना. या राईट. म्हणून आपणच आपल्या मराठी शाळांना वाचवायला हवं ना. अमेझिंग. तुमचे हे क्रांतिकारी विचार ऐकून जर आम्ही सगळे तुमच्या मागे आलो ना तर सगळे एकत्र मिळून खड्ड्याचं. साळवी साहेब, बिझनेसमध्ये प्रॉफिट अँड लॉस नावाची काही गोष्ट असते, लक्षात आहे का? वय वाढतंय तसं विसरत चालला. हे पहा, हा प्रश्न माझ्या स्मरणशक्तीचा किंवा वयाचा नाही, तर हा प्रश्न शाळेच्या भवितव्याचा आहे. प्रिसाइजली माय पॉइंट. मराठी शाळांना भविष्यच नाहीये, मग का चालू ठेवायच्या आहेत? तुमचा हट्ट म्हणून? सर, जग बदलतं ना तसं आपल्याला पण बदलायला हवं. आणि मुळात माझा शाळेला विरोध नाहीच आहे. बट मराठी स्कूल इज अ लॉस मेकिंग व्हेंचर. ओके, आपण इंग्लिश शाळा बनवूया ना, माझं काहीच म्हणणं नाही आहे. अहो, प्रिमायसेस इतका मोठा आहे की एखादी इंग्लिश मीडियमची शाळा बनवून सुद्धा अजून एखादा मॉल आपण उभा करू शकतो. काय मॅडम? अगदी बरोबर आहे. नाही, 4 पैशाच्या लोभापायी मी या शाळेतल्या मुलांच्या भविष्याशी खेळ तुम्हाला खेळू देणार नाही, अजिबात नाही. काय देणार नाही म्हणजे काय? कोण तुम्ही? काय आम्ही काय तुमची परमिशन विचारतोय का?
या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत आणि आम्ही ते करणार आहोत. लक्षात घ्या. काय रवी सर काय चुकीचं बोललेत सांगा ना. हा जो शाळेचा जो काही व्यवसाय आहे ना, शाळा चालवणं, हा म्हणजे बुडाचा धंदा आहे, बुडाचा. याच्यामध्ये कधीही नफा मिळत नाही. आणि एवढ्या गोष्टी आपण बोलतो, या मराठी शाळांमध्ये यायला कोण मागतंय सांगा ना. कुठले पालक आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये घालू इच्छित आहेत? 2 points for Granny team, 0 points for Sir team. I don't know who he is. आहे का तसा काही रेकॉर्ड? गेल्या 10 वर्षाचा रेकॉर्ड आहे तुमच्या समोर, तोही धुळकात पडलेला. अरे म्हणून तर म्हणतोय ना मी. हे बघा, ही जागा आम्हाला डेव्हलप करायची आणि या जागेमध्ये काय करायचे हे आम्ही दोघांनी ठरवले. त्यामुळे रवी सर जे काही बोलतायत ना, ते अगदी बरोबर बोलतायत. साळवी साहेब, जरा शांत डोक्याने विचार कर. काय ठेवलंय मराठी शाळेत? इंग्लिश चालतंय सध्या, आणि जे चालतंय ते विकायला हरकत काय? माफ करा, इथे उपस्थित असलेल्यांपैकी बरेचसे लोक मराठी शाळेत शिकलेले आहेत. तुम्ही असाल ना? Oh, direct suplex. 8 points. नाही नाही, तुम्ही मला उद्देशून बोलताय, माझ्या लक्षात येतंय. हो, मी मराठी माध्यमामधूनच शिकलेले आहे. माझं आत्तापर्यंत काही अडलं नाही, पण काळ बदललाय ना. तो काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. त्यामुळे काळानुसार तुम्हाला थोडे बदल करणं आवश्यक आहे. म्हणजे मराठी की इंग्रजी, इंग्रजी की मराठी या वादात मला पडायचंच नाहीये. मला फक्त व्यवसाय करायचा, कळलं का? त्यामुळे माझ्या धंद्याच्या आड जी गोष्ट येणार असेल ती मी करणार आहे, बस. उघडा तो दरवाजा, उघडा ना. शाळा कशी काय बंद केली तुम्ही? आंबा, काय गोंधळ चालवला इथे? काय गोंधळ चालवलाय? तुम्ही काय गोंधळ चालवलाय? असं मधनच एका रात्रीत तुम्ही शाळा बंद करणार, असं कसं चालेल? या मुलांच्या भविष्याचं काय? अहो, इथं तुमचं गार्ड काय कारण आहे ते बी सांगणं झालंय. कारण इथे शाळा चालत नाहीये, मुलं कमी आहेत, फीच्या नावाखाली चिल्लर जमा होते. अशाने कसा चालवणार हा बिझनेस? त्यामुळे मराठी शाळा बंद करून इंग्लिश मीडियम शाळा सुरू करणार. बिझनेस? तुम्हाला जरा तरी कळतंय का तुम्ही काय बोलायलाय ते? अहो, शाळा म्हणजे विद्येचं मंदिर असतंय. शिकणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यांच्याकडनं जास्तीची फी मिळत नाही, म्हणून तुम्ही शाळा बंद करणार? शाळा म्हणजे काय धंदा वाटला होय तुम्हाला? आणि मी म्हणतो, वर्ष सपायच्या तसा खुळ्यासारखा निर्णय घेणारे तुम्ही कोण? या पोरांच्या भविष्याचं काय? अरे मग शिकू दे ना त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये. आम्ही शाळा बंद करतोय म्हणजे फक्त माध्यम बदलतोय. ओ सर, काय खुळत काढायला आम्हासनी? इथे जेवढी मुलं उपस्थित आहेत की नाही, त्या सगळ्यांना हक्क आहे आपल्या मातृभाषेत शिकण्याचा. आणि तुम्ही तो हिसकावून घेताय ना शिका म्हणताय, असं कसं चालत? वा रे वा, गुळू भारीच पडताय सगळं. अहो, पोरांचा विचार करा. एका रात्रीत इंग्लिश मध्ये शिकणं त्यांना कसं जमणार आहे त्याचा विचार केलाय का तुम्ही? आणि कशासाठी? तुमचं खिस्सं भरायला? ए, तू आम्हाला शिकवायचं नाही हा? चल बाजूला हो. शाळा बंद होणार म्हणजे होणार. ही मुजोरी चालणार नाही. चालणार नाही, चालणार नाही. मराठी शाळा बंद होणार नाही. होणार नाही, होणार नाही. ही मुजोरी चालणार नाही. चालणार नाही, चालणार नाही. अरे जरा बघा काय गोंधळ चालू. साळवी, तुम्ही काही बोला, पण मी रवी सरांच्या बरोबर आहे. हो, मी काय म्हणतोय त्याचा एकदा तरी विचार करा. ह्या मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा ह्यांना काय अधिकार आहे? साळवी बस. वयाचा मान ठेवतोय पण खूप बोलताय. इथं मेजॉरिटी लोकांना माझा मुद्दा पटतोय, मग तुम्ही बीपी का वाढवताय? आणि जर स्वतःचा फायदा कळत नसेल तर तोंड बंद ठेवा आणि आम्हाला आमचं काम करू द्या, कळलं? हे पहा, तुम्ही हे योग्य करत नाही आहात. सिक्युरिटी, सोडा दे ना, सोडा दे ना. नाही आहे. रवी सर, काय प्रकार आहे हा?